SPN न्यूज आवाज नाशिकचा। दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबन म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला। डायल 112 वरून पोलिसांना ही माहिती समजली। तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा बोलवली गेली। त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिली अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली। त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं। आरोपीचा माग काढताना ते गोवा कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं। त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं। आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। अनैतिक संबंधावरून जी वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली आढळली। त्या महिले व्यतिरिक्त त्याचे अजूनही 3 जे आहे ते लग्न संबंध होते अशा प्रकारची माहिती जी आहे ती खरं समोर येते। आता त्याचा तपास चालू आहे। आरोपीचा पूर्वी एक विवाह झाला होता, परंतु त्यानंतर त्याची जी पहिली पत्नी आहे तिने दुसरा विवाह केला, ती दुसरीकडे राहते आणि सध्या सुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतोय। तिने काय नशेत कृत्य केलं काय? आतापर्यंतच्या ज्या इंट्रोगेशन मधून समजलंय की आरोपी आणि ही जी महिला होती या दोघांनी मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर त्यांची वादावादी झाली होती। घटनाक्रम काय कशाने त्याची हत्या केली? नाही, आरोपी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला। सूटकेस मध्ये जी बॉडी होती ती फेकून म्हणजे जवळपास किती दिवस तो कालावधी लोटला गेलेला? 14 तारखेला दुपारी आरोपीने ती सुटकेस त्या घटनास्थळी टाकली होती आणि आपल्याला 16 तारखेला सकाळी 10:30च्या आसपास ही बातमी मिळाली होती। ती बॉडी आतापर्यंत जे त्यांनी सांगितलंय का त्याने ते सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ते व्हीलने ओढत ओढत त्याने आणली असं त्याने आतापर्यंत सांगितलं। त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू आहे। अजून आता आरोपीला आणलंय, आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलाय। 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे। आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिली जाईल। आरोपीने हे सांगितलंय, त्याची सत्यता आता पडताळून पाहिली जाईल। ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होते का? तसंही काही नाही, जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असायचं। आरोपीला आता जी सध्याची जी पत्नी आहे त्यापासून सध्या तरी कोणतंही मूलबाळ नाही। आतापर्यंत तपासात असं काही निष्पन्न झालेलं नाही। ती एकटीच राहत होती। गळा दाबून मारल्याचं आता आपल्याला सांगितलेलं आहे, अजून आपण त्याच्यावर तपास करतोय। जे पोस्टमार्टमचा जो ऍडव्हान्स रिपोर्ट आला त्याच्यात नेक व्हायलन्स आलं, म्हणजे गळा दाबल किंवा त्याला गुदमरून मारला असं। आता अजून तपास चालू आहे, अजून त्याला कोणी मदत केली का किंवा कशा पद्धतीने ते मारले याच्यावर आपण तपास करू। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।